सर्व माझ्या देवी देवतांना खूप खूप प्रणाम. काही लोकांनी विचारलं तुमची नर्मदा परिक्रमा कशी झाली, तर आज थोडं आपण नर्मदा परिक्रमाबद्दल बोलू. म्हणजे आताची जी नर्मदा आता तर शक्य नाही आहे नर्मदा परिक्रमा, कारण मी आत्ता एक 3-4 महिन्यापूर्वीच नर्मदा तटावरनं इकडे आलो. तर नर्मदा जी आता पसरट होत चाललेली आहे. म्हणजे तिचं जे मूळ स्वरूप आहे ते आता असं खूप वाढत चाललेलं आहे, कारण त्यावर भरपूर काही धरणं बांधलेली आहेत आणि त्यामुळे काय होतं, तिची प्रदक्षिणाही करता येत नाही आणि परिक्रमाही करता येत नाही असं झालेलं आहे. कारण नर्मदेवरच ब्रिज बांधल्यामुळे तुम्ही आता चालताना नर्मदेवरच चालता. असो, पण काही लोकांनी विचारलं की तुमची परिक्रमा कशी झाली. तुम्ही सर्वांना उपदेश देता की तुम्हाला जेव्हा मोक्षाचा अर्थ कळेल आणि मोक्षाची इच्छा होईल त्याच वेळेला परिक्रमा केली पाहिजे. मग मला झालेली का? हो, 100% झालेली. चला मंगलाचरण घेऊ आणि त्यानंतर आपण यात्रा सुरू करूया. परिक्रमा कशी, कुठे, का. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नर्मदे हर. तर मी 2014ला माझी परिक्रमा सुरू केली, पण सुरू करण्याआधी मी कमीत कमी म्हणजे माझं कर्म मी संपवलेलं होतं. म्हणजे मी त्यावेळेला 38 किंवा 39 वर्षाचा असेल. त्यावेळेला एक पुस्तक माझ्या जीवनामध्ये आलं आणि त्या पुस्तकाद्वारे मला कळालं की मी हे जीवन जगतोय ते असत्य आहे आणि अपूर्ण आहे, एवढं माझ्या लक्षात आलं. मग मी त्या पुस्तकाचा शोध घेता घेता मी एका आचार्यांकडे गेलो. खूप विद्वान आचार्य होते. त्यांनी पूर्णता कशी ते आणायचं शिकवलं. आता पूर्णता आणण्याचा जेव्हा मी कार्यक्रम सुरू केला त्यानंतर मग लगेच मला सिद्धांबद्दल कळायला लागलं, तपस्याबद्दल कळायला लागलं आणि मी त्या सिद्ध आणि तपस्याच्या पाठी पडलो. तर ते पडता पडता मला गिरणार झालं. पण गिरणार होईपर्यंत माझा दर्शनशास्त्राचा अभ्यास झालेला होता, योगशास्त्राचा अभ्यास झालेला होता, उपनिषदचा अभ्यास झालेला होता. पण कळत काही नव्हतं. तर मी म्हटलं, आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये होतो तेव्हाही लाखो रुपये कमवत होतो, सगळंच आपल्याकडे होतं आणि अपूर्णता होती. जर मी साधना केली आणि देवी देवतेला प्रसन्न केलं तर मला ते तेल देणार आहे जे मी पैशाने घेणार होतो. किंवा मी तपस्या केली आणि सिद्ध्या प्राप्त केल्या तर त्या सिद्ध्या मी वापरणार कुठे? कारण सिद्ध्या तुम्हाला सरळ वापरता येत नाही. मग त्यापेक्षा तर मी पैसे जे होते त्याने सगळं खरेदीच करत होतो. तर मला एक कळालं की उपासना, तपस्या आणि साधना याने मला जे प्राप्त करायचं ते होणार नाही. हे करता करता 2000 किती असेल, 2013 उजाडला असेल. 2013 उजाडला आणि कळायला नाही लागलं की करायचं काय मग. कारण आपण पैसे कमवले तेव्हाही अपूर्णता होती, कारण सर्वच होतं माझ्याकडे. उपासना केली तेव्हाही अपूर्णताच आहे, तपस्या केली तेही अपूर्ण आहे, साधना करत आहे तेही अपूर्ण आहे. मग राहिलं कुठे? तेव्हा जाऊन नर्मदा परिक्रमाची कल्पना एका व्यक्तीने दिली. आता एक व्यक्ती तेच भगवान असतात, लक्षात घ्या. तुमच्या अवतीभोवती जे व्यक्ती आहेत ते सर्वच भगवान आहेत. तुम्ही त्यांना जर 2 पायाचा आणि 2 हाताचा माणूस धरला तर तुम्ही अज्ञानी आहात, लक्षात घ्या. ह्यासाठीच आचार्य गरजेचे आहेत, गुरु गरजेचे आहेत. मग त्यांनी परिक्रमेबद्दल सांगितलं. परिक्रमेबद्दल सांगितल्यावर मी अपूर्ण आहे हे मला कळालेलं होतं आणि आता मला पूर्णता पाहिजे.
हे मला माहीत होतं. तर पूर्णता कशी येईल? बघा, तुम्ही अपूर्ण आहात हे कसं कळणार? त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे, आणि ज्ञान म्हटलं की लगेच आपल्याला माता गंगा लक्षात येते. माता गंगा हे ज्ञान आहे, आणि ती पृथ्वीतलावर फॉरेनर आहे. फॉरेनर म्हणजे तिला बाहेरून आणलं गेलेलं इथे. का आणलं गेलेलं आहे? हे सांगण्यासाठी की तुम्ही अपूर्ण आहात. मग पूर्ण कसं व्हायचं आहे? पूर्ण कसं व्हायचं आहे याचं कुठेही माता गंगेने ज्ञान दिलेलं नाही आहे. कुठेही ज्ञान दिलेलं नाही आहे आपण कसं पूर्ण व्हायचं आहे. माँ गंगेने फक्त एवढंच आपल्याला कळवते ती, म्हणजे वेद, उपनिषद, दर्शन, योग ह्या सगळ्या माध्यमातनं की तुम्ही अपूर्ण आहात हे आपल्या लक्षात येतं ह्या पृथ्वीतलावर राहून. पण तुम्ही पूर्ण आहात ह्याचं ज्ञान फक्त आणि फक्त प्रायोगिकरित्या म्हणजे प्रॅक्टिकली करता येतं जेव्हा तुम्हाला स्वतःला कळतं की मी अपूर्ण आहे. आणि तिथून मग नर्मदा मातेची परिक्रमा सुरू होती. नाहीतर मग गंगेची पण आपण परिक्रमा केली असती, पण गंगेची परिक्रमा होत नाही, कारण ती अथांग आहे. अथांग असल्यामुळे ज्ञान अथांग आहे. ज्ञान अथांग असल्यामुळे आपल्याला माँ गंगेची परिक्रमा करता येत नाही. पण माँ नर्मदेची परिक्रमा करता येते का? कारण तेच सध्या तरी पृथ्वी तलावर एक मोक्षाचं स्थान आहे. मोक्षाचं स्थान म्हणजे शब्दमोक्ष नाही. म्हणून माँ नर्मदेकडेच आपल्याला जावं लागतं. आणि मग जेव्हा मी परिक्रमा पूर्ण केली तर मला असं लक्षात आलं की जे माझे राहिलेले कर्म होते तेच फेडण्यासाठी मला माँ नर्मदाने परिक्रमा करून घेतली. कारण तिथे मानसिक आपल्यामध्ये जी अपूर्णता आहे ती पूर्ण होती. शरीराची पूर्णता आपल्याला वेदशास्त्र आणि साहित्यामधनं होते, पण मानसिक पूर्णता ही माँ नर्मदेच्याच ठिकाणी होऊ शकते. पण ती कशी करून घ्यायची, ती का करायची? आज मी जास्त करून माँ नर्मदेकडे फक्त आणि फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जातात. आणि त्यांना असं वाटतं अरे माँ नर्मदा मोक्षाचं स्थान आहे, कशा इच्छा तुमच्या पूर्ण करतील? माँ नर्मदा ही तुमची बंधनं तोडण्याचं स्थान आहे, बंधनं स्थापित करण्याचं स्थान नाही आहे ते. पण आता कसं समजवायचं? म्हणजे लोक फॉरेनहून येऊन परिक्रमा करत आहेत आणि खूप वाईट वाटतं की अज्ञानात परिक्रमा चाललेली आहे, काहीच कळत नाही. म्हणजे मी तर आता बोलणंच थांबवलेलं आहे त्यावर. कारण जो उठसूट घरातनं कंटाळलेला आहे, खूप परेशान आहे, जे ऑफिस वगैरेमध्ये आहेत त्यांना थोडाफार विरंगुळा आहे, माँ नर्मदेला मस्त जेवण मिळत आहे, अटॅच टॉयलेट बाथरूम रूम मिळत आहे, सगळ्या सुविधा आहेत, आपल्याला काम काहीच नाही करायचं आहे, अशा मनस्थितीमध्ये लोक परिक्रमा करत आहेत. आणि मग ह्याचे जे फळ आहेत ते फार भयंकर असणार आहेत. कारण तुम्ही कुठल्याही आश्रममध्ये किंवा स्वतःच्याही घरी जर फुकट बसून खात असाल तर त्याचे परिणाम येणारच. कसे? कारण माँ नर्मदाच्या ठिकाणी तुम्हाला ओमकार करायचं असतं सकाळी, पण सकाळी तर ओमकार होत नाही, पण ढेकर येतात. का? कारण तुम्हाला खायचंच आहे, झोपायचंच आहे. मग तुमची जी अपूर्णता आहे ती पूर्ण कशी होणार? कारण सर्वांचं लक्ष असं असतं की पुढच्या आश्रममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहे की नाही, ते जेवण तिखट तर नसणार का? ही साधना चाललेली आहे नर्मदा परिक्रमामध्ये. आता कसं काय करायचं? म्हणजे मी हसू की रागवू हेच कळत नाही आहे. आणि म्हणजे हास्याचवारी न्यायचं आहे हे.
कारण खूप दरिद्रतेचं हे भाष्य आहे की लोक फक्त घरून कंटाळून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे चांगलं जीवन मिळतं आहे, चांगल्या सुखसुविधा आहे म्हणून चाललेले आहेत. म्हणजे कोणालाही मोक्षाचं ज्ञान नाही. मी खूप जणांना विचारलं, बाबा तू परिक्रमा करतोयस, तुझे गुरु कोण आहेत, कुठून आदेश आलेला आहे? म्हणे नाही आदेश काय नाही, आमच्याकडे 10 जणं करून आली, मी 11वा आहे. आणि काही लोक तर 15 वेळा परिक्रमा करतात, 20 वेळा. अरे बाबा, 10वीची परीक्षा पण एकच वेळा देता येते जर तुम्ही पास झालात तर. जर नापास झाला तर मग ऑक्टोबरमध्ये द्या, मग पुन्हा नापास झाला तर मार्चमध्ये द्या, मग पुन्हा नापास झाला तर ऑक्टोबरमध्ये द्या. तर तिथे तुम्हाला लाज वाटली पाहिजे हे सांगायला की मी 4 वेळा 10वीच्या परीक्षा दिल्या पण मी नापास झालो. इथे लोकांना अभिमान होतो की मी 4 5 वेळा परिक्रमा केल्या. म्हणजे एवढं गलिच्छ आणि एवढं घाणेरडं कसं वक्तव्य करू शकता? अरे, संपूर्ण तुमच्या 1000 जन्मामध्ये एकदाच नर्मदाची परिक्रमा होते, जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही अपूर्ण आहात. ती पूर्णता, मानसिक पूर्णता घेण्यासाठी तुम्हाला परिक्रमा घ्यायची आहे. कारण गुरूंनी आपल्याला आपली अपूर्णता सांगितलेली असते आणि तुम्ही असेच निघता परिक्रमा करायला. आणि तिथूनचे साधूही अतिच आहे आणि परिक्रमावासी त्यापेक्षाही वरिष्ठ आहे. काय करायचं? काय कसं? कोणाला माहितीच नाही आहे. तो का बस मला खूप तिथे कंटाळा येत होता म्हणून मी आलो. अरे, हे विरंगुळीतलं ठिकाण नाही आहे. त्यासाठी तुम्ही पैसे देऊन कुल्लू मनाली जावा, कुठेतरी पैसे देऊन छानपैकी जावा. अक्षरशः लोक विचारतात साहित्य काय लागणार आहे परिक्रमा करताना. अरे, साहित्य कसलं पाहिजे तुम्हाला? अरे, साहित्य तुमच्या घरी आहे म्हणून तुम्ही दुःखी आहात. साहित्य मी कसं सोडण्यासाठी परिक्रमा करायची आहे. अजून काही मिळवण्यासाठी परिक्रमा नाही करायची आहे. जे मिळवलेलं आहे आणि जी मिळवलेली गोष्ट आहे त्यामध्ये मला दुःख येतं आहे आणि त्या दुःखातनं मला मोक्षाकडे जायचं आहे, त्याच्यासाठी नर्मदाची परिक्रमा आहे. म्हणून चांगले गुरुजी घ्या, आचार्य घ्या, अशी व्यक्ती घ्या ज्याला बंधनं माहीत आहेत. ती तुमची बंधनं सांगेल आणि ती सोडवण्यासाठी तुम्हाला नर्मदाच मदत करू शकेल, असं मला म्हणायचं आहे. फक्त मला इथे नोकरी करून कंटाळा आला, माझी बायको मला त्रास देते, मला आईवडिलांनी घरातनं काढून टाकलं, मी तिथे सुविधा चांगल्या आहेत, जेवण चांगलं मिळतं, यासाठी नका परिक्रमा करू. किती गलिच्छ वाटतं हे. लोकांना अभिमान होतो, मी 5 वेळा परिक्रमा केली. अरे काय, नको रे नको, असं नको. व्यवस्थित पहिलं शास्त्र जाणून घ्या की माझी बंधनं काय आहेत आणि ती जाणण्यासाठी तुम्हाला गंगेचीच मदत घ्यावी लागेल की तुम्हाला तुमची बंधनं कळतील. मग ती बंधनं कशी तोडायची त्याच्यासाठी आचार्य शोधा. आणि एकदा तुम्हाला आचार्य भेटले की ते तुम्हाला सांगतील की त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे, कसं काय करायचं आहे. आणि त्यानंतर व्यवस्थित तुम्ही नर्मदेची परिक्रमा करा. त्यावेळेला तुमचे प्रश्न बदललेले असतील, म्हणजे प्रश्न राहणारच नाही डोक्यात. तुम्हाला एवढंच राहील की मी विदेही आहे, मी आत्मन आहे, मीच ब्रह्म आहे, पण याचा अनुभव मला का होत नाही आहे, याचा आनंद मला का होत नाही आहे. त्यातलं उत्तर नर्मदा देणार आहे. नर्मदा तुमची इच्छा पूर्ण करणार नाही आहे. म्हणून भगवान दत्तात्रय जे अवधूत आहेत, मूर्तीमध्ये आहेत किंवा
पादुकामध्ये आहेत ते नाही. भगवान दत्तात्रयाचे पण भरपूर अवतार आहेत, म्हणून आपल्याला अवधूत जिथे आहे तिथून समजून घ्यायची आपली बंधनं काय आहेत आणि त्या बंधनांना कसं बाहेर पडायचं. कारण बंधनं ही मानसिक असतात, शारीरिक नाही. म्हणजे तुम्ही जेलमध्ये आहात, म्हणजे तुम्ही जेलमध्ये असाल तर तुम्हाला मुक्त होण्याची इच्छा असते, पण तुम्ही जेलमध्ये का आहात? कारण तुम्ही काहीतरी अपराध केलेला आहात म्हणून जेलमध्ये आहात. तसंच आपण ह्या शरीराच्या जेलमध्ये आहोत. आपण कुठला तरी अपराध केलेला आहे म्हणून या इस्पितळात किंवा जेलमध्ये टाकलेलं आहे. आणि हे शरीर आपलं मानसिक रुग्ण असल्यामुळे आपल्याला हा युनिफॉर्म दिलेला आहे, मानसिक शरीर. मग त्या युनिफॉर्ममधनं बाहेर येण्यासाठी महानर्मदा परिक्रमा करायची आहे. कोणाला काही माझ्या बोलण्यामुळे वेदना झाल्या असतील, वाईट वाटलं असेल तर मी क्षमा मागतो, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. गुरुच्या परवानगीशिवाय, आईवडिलांच्या अनुमतीशिवाय, आचार्यांच्या सत्संगाशिवाय नर्मदा परिक्रमा करू नका. आणि जर कोणीही तुम्हाला नाही आहे, आई बाबा पण नाही आहे, आचार्य पण नाही आहे, गुरु पण नाही आहे, मग कमीत कमी भगवद्गीता ऐका, वाचू नका. भगवद्गीता नेहमी श्रवणाचं माध्यम आहे, पठणाचं माध्यम नाही. भगवद्गीता हे श्रवणाचं माध्यम आहे, पठणाचं माध्यम नाही. वाचून नर्मदा परिक्रमा करू नका, ऐकून करा. कारण मा नर्मदाला विद्वत्ता चालत नाही, मा गंगेला विद्वत्ता चालते. मा नर्मदेला मुमुक्षू पाहिजे, मोक्षार्थी पाहिजे. म्हणून भगवद्गीतेचं श्रवण करा, पठण नाही. मग श्रीमद महापुराण, श्रीमद भागवत महापुराण याचं हे करा, पठण करा, ऐका. बरोबर आहे. ह्या दोन गोष्टी झाल्या की तुम्हाला तुमची बंधनं कळतील. ही बंधनं तुमच्या लक्षात आली तर प्रोसेस जी आहे त्यासाठी थोडी तुम्हाला अजून धावपळ करावी लागेल. ती प्रोसेस कळाली की लगेच मा नर्मदेच्या परिक्रमेला निघा आणि मुक्त व्हा, मोक्षार्थी व्हा. ह्या मायेतनं बाहेर या. जे ईश्वराचं जे इल्युजन आहे त्यातनं बाहेर या आणि स्वतःच्या स्वरूपाला समजून घ्या. हा सत्संग ऐकल्यामुळे खूप खूप धन्यवाद. आपला दिवस आनंदमय हो हीच इच्छा. नर्मदे हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.